Hello students, today we are going to learn 13th chapter Methods of Preserving Food in Environmental Studies part 1st of 5th standard. Try this म्हणजे करून पहा. Divide a chapati into 3 pieces. एका चपातीचे 3 तुकडे घ्या. Put one piece in a closed box. एक तुकडा तसाच बंद डब्यात ठेवा म्हणजे आहे तसाच. Roast the second piece on a hot pan to make it crisp without charring it. Let it cool and put in a box. दुसरा तुकडा पुन्हा गरम तव्यावर करपू न देता चांगला भाजून थंड करून डब्यात बंद करून ठेवा. If possible, put the third piece in a box and put it in the fridge. शक्य असल्यास तिसरा तुकडा डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा. Observe the pieces every morning and evening for 2-3 days. या तुकड्यांचे 2-3 दिवस सकाळ संध्याकाळ निरीक्षण करा. What do you see? म्हणजे काय आढळून येते. We see white, black or greenish fiber like cotton wool growing on the piece of chapati placed in the closed box. डब्यात बंद केलेल्या चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे हिरवे तंतू वाढू लागतात व त्याला वास येऊ लागतो. It also starts smelling. Whereas for several days we see no such changes in the crisp piece of chapati or the one that was put in the fridge. याउलट फ्रीजमध्ये ठेवलेला तसेच पुन्हा भाजून थंड करून ठेवलेला तुकडा बरेच दिवस खराब होत नाही. Why is this so? हे असे का होते? The cotton wool like fibrous growth on the chapati is a kind of fungus. A fungus is a type of microorganism. म्हणजे चपातीच्या तुकड्यावर वाढणारे कापसासारखे तंतू म्हणजे एक प्रकारची बुरशी असते आणि बुरशी हा सूक्ष्मजीवांचा एक प्रकार आहे. फंगस ॲज सीन थ्रू अ मायक्रोस्कोप. त्यातून दिसणारी बुरशी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी या वर्तुळामध्ये या सर्कलमध्ये सूक्ष्मदर्शकामधून दिसणारी बुरशी ही अशी दिसते, हे दाखवलेलं आहे. Spores of the fungus are present in air and water. The chapati in the box created favorable condition for the growth of the fungus. Availability of food, water, air and warmth. That is why the fungus grew on the chapati in the box. म्हणजे बुरशीचे बीजाणू हे हवेत किंवा पाण्यात असतात. डब्यातील चपातीच्या तुकड्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण म्हणजे अन्न, पाणी तसेच हवा
आणि ऊबही मिळते. म्हणूनच डब्यातील चपातीच्या तुकड्यावर बुरशी वाढली. Then the next point is food and microorganisms, म्हणजे अन्न आणि सूक्ष्मजीव. Students, you know that microorganisms are present all around us in the air as well as in water. आपल्या सभोवती हवेत पाण्यात सगळीकडे सूक्ष्मजीव असतात हे तुम्हाला माहीत आहे. Usually air moisture and warmth are available where food is kept. म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीत अन्न पदार्थांच्या बरोबर ऊब, पाणी आणि हवा या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. It means that it is always possible for microorganisms to grow rapidly in our food or foodstuffs. म्हणजे आपल्या अन्नात किंवा अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची भरभर वाढ होणे हे नेहमीच शक्य असते. We cannot see them, but if they begin to grow, our food get spoiled. Such spoiled food can cause a stomachache, diarrhea, vomiting, etc. स्टमकेक म्हणजे पोटदुखी, डायरिया म्हणजे जुलाब, व्हॉमिटिंग म्हणजे उलटी होणे किंवा उलटी, इट्सेट्रा. म्हणजे सूक्ष्मजीव हे आपल्याला दिसत नाहीत, परंतु ते अन्नात वाढू लागले की अन्न खराब होते आणि त्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. The nutrition value of such food is also reduced. Sometimes it can even threaten life. अशा अन्नाचे पोषण मूल्य कमी झालेले असते. काही वेळेला प्रकृतीला धोकाही होऊ शकतो.